तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील ना त्या सगळं ओला लांबून येतो तू इथे राहणार नाही ओला बसून लांब उंच गुढी आहे आमची उंच गुढी. 8 दिवसाची मेहनत आज पूर्ण झाली. मसाल्याची पीठ सध्या 2 दिवस आराम आम्हाला खूप गरजेचा आहे. झाली बघा सकाळ झाली आणि उठल्या उठल्या सगळं झाडाला सुरुवात केलेली आहे. आपली बाग पण आहे ना आधी झाडून घेतली. भरपूर पालापाचोळा जमा झालेला पक्ष्यांना खायला घातलं, पाणी ठेवलं आणि आत्ता मी चाललेली आहे पुढच्या साईडला. पक्ष्यांना यायचं आहे पण मी इथे उभी आहे ना त्याच्यामुळे ते येत नाही आहेत. फुलं काढून घेतली मोगऱ्याची आणि जास्वंदी आहे. चला आता जाऊया झाडू ठेवायला. लादी पुसायची बाकी अजून. पट्टापट सगळं काम चाललंय. तो बघा बोका. शेरू काय झालं रे? काय झालं तुला? थांब जरा वागायला येऊ दे मग तुला सोडते. ह्याला लवकर सोडलं तर हा पण आता हल्ली घरी यायला लवकर मागत नाही ना त्याच्यामुळे भाग्याला सोडलं. मग काय झालं? कसला वाज घेतो? कावळा आलेला कावळा. बस शांतपणे. हां चला 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 चला. हां चला चला सोडते थांब. त्याला तर येऊ देत वागूला. शेरू ओढून काढतोय म्हणून मी ह्या साईडने आले. इथे मी आज ना चूलसुद्धा लिपून घेतली उठल्या उठल्या. एकदम काळी काळी झालेली. तर ती चॉकलेटी कलरची माती आहे ना तिथे बघा समोर टाकलेली आहे. त्या मातीने लिपले त्याच्यामुळे रंग बघा कसा आलेला आहे. आणि हे पाण्याचं भांडं ते सुद्धा कालच मी घासून घेतलं ते. आता आधी चूल पेटवूया. काय? थांब जरा थांब वाघायला येऊ दे मग तुला सोडते. हां वाघायला येऊ दे बोक्या. त्याला बाहेर जायचं आहे. थांब जरा थांब जरा थांब थोडा वेळ. हां हां कुई 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 कुई. चला हां चला 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 चला. हां 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 काय वाघ्या आला? वाघ्या दिसतोय? वाघ्या दिसतो का बघ? तो बा आला तो बा आला 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 वाघ्या. थांब मी जरा पाणी पिऊन येते थांब. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज सकाळी उठल्या उठल्या क्लिनिंगचं काम चाललेलं आहे. झालं आहे आता थोडंसंच बाकी आहे. लादी पुसायची बाकी आहे. अर्धी पुसली लादी आणि अर्धी बाकी आहे. म्हणजे आज पाडवा ना त्याच्यामुळे म्हटलं आधी पहिला घर स्वच्छ करून घेऊया. बाहेर पण आपली बाग वगैरे ती पण सगळी झाडून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मग म्हटलं बाकीची कामं सुरू होतील. तर शेरू आता कुटकुट करत होता त्याच्यामुळे कुणालच्या शेरूला आता बाहेर घेऊन गेले. वाघ्या गेला तो काय अजून आलेला नाही आहे. तो आता कधी येतो काय माहिती. त्याच्यामुळे ते घेऊन गेलेत म्हणजे त्याला लांब नाही तर जाईल ना त्याच्यामुळे मग ते संघाचे घेऊन गेलेले आहेत. हा कपड्याचा स्टँड बघा. हे काल धुतलेले कपडे आहेत. संध्याकाळी धुतले होते ना त्याच्यामुळे आत्ता मग उचलून बाहेर काढलेलं आहे. चला आता काय थोडीशी तयारी पूजेची वगैरे करायची. फुलं वगैरे काढून घेतलेली आहेत आणि थोडंसं जरा क्लिनिंगचं आहे ते पटकन करून घेते. चूल बघा तुम्हाला दाखवली ना सारवलेली छान झाली बघा मस्त. खूप काळी काळी झाली होती कारण बरेच दिवस झाले ना तिला लिपलीच नव्हती. कारण कामाचा व्याप इतका होता त्याच्यामुळे राहून म्हणजे दुर्लक्ष थोडंसं झालं होतं. पण आज सकाळी उठल्या उठल्या पहिला तेच करून घेतलं. छान दिसते आता. आता थोड्या वेळाने ती चूल पण पेटवायचे. पाणी गरम करत ठेवायचं आहे कारण वातावरण थंड आहे. म्हणजे 2 दिवस झाले ना जरा वातावरण चेंज झालं आहे गावचं आणि कुठे कुठे पाऊस पण पडतो आहे. त्याच्यामुळे सगळी तयारी करायची. म्हणजे कुणाला जेव्हा म्हणत काल की पाऊस आज आमच्या इथे पडणार आहे म्हणून. आता काय माहिती. त्याच्यामुळेच म्हटलं लवकर लवकर पूजा वगैरे सगळं करून घेऊया गुढीबिडीचं. मग काही चिंता नाही पाऊस पडला तरी पण. चला जाऊया जरा पुढे पुसून घेते आणि त्याच्यानंतर घरात थोडंसं बाकी ते करते आणि मग नंतरला जे काय होईल गोष्टी त्या तुमच्याशी शेअर करते. तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे जे नवीन वर्ष आहे ना आपलं मराठी नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना भरभराटीचं आणि सुख समाधानाचं जाऊ दे. तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील ना त्या सगळ्या पूर्ण होऊ देत. तर आता देवपूजा मी करून घेतली कारण कुणालचे बाबा आणि कुणाला दोघंजण गेले तर बाजारामध्ये म्हणजे गुढी उभारायचं अजून बाकी आहे.
तर म्हटलं देवपूजा तरी करून घेते ना पटकन, उगाच उशीर नको व्हायला ना, त्याच्यामुळे आता ते दोघंजणं आले का पटकन गुढी उभारून घेणार. एक दोन वस्तू त्यांना आणायच्या होत्या मार्केटमध्ये, त्याच्यामुळे सकाळी सकाळी दोघंजणं गेलेले आहेत. आता मी काय करते, सगळ्यात आधी वाघ्या शिरू यांना खायला देते आणि त्याच्यानंतर जेवणाची थोडीशी तयारी म्हटलं करूया. म्हणजे सुरुवात तर केलेली आहे, कुकर वगैरे माझा लावून झालेला आहे आणि भाजी चिरून ठेवलेली आहे. तर म्हटलं किचनमध्ये थोडंसं आटपून घेऊया, तोपर्यंत दोघंजणं येतील. उगाच म्हटलं वेळ कशाला वाया घालवायचा ना, त्याच्यासाठी. तर चला आता जाऊया किचनमध्ये. लाईटीची काहीतरी गडबड झाली आमच्याकडे, लाईट नाही घरात आमच्या. हे चालले शेरवा, हे बघा दोघंजणं आले. चल चल ये. चल घरात, चल घरात, चल जेवायला देते, चल. 1 तास झाला लाईट नाही आहे. आता मी फोन केलेला, काय माहिती आता काय. तुम्हाला थोडीशी तयारी दाखवते. इथे वाघ्या शिरू यांचं जेवण बघा ठेवलं थंड करत. आता अंधारामध्ये काय करणार. हे बघा डाळ आता म्हणजे करायला घ्यायची होती, तेवढ्यात ह्यांचा आवाज आला दोघांचा. आणि हे वाटाणे उकडलेत आणि भेंड्याची भाजी करायची. म्हणजे मगापासून मी म्हणजे लाईट का नाही आहे, लाईट का नाही आहे. तर तिकडे फ्यूज यानं जळालं आहे, कशामुळे काय माहीत नाही. मला असं वाटतं की त्याची बघा वेल्डिंगचं वगैरे काम केलं ना, सारखी लाईट ना बंद चालू होते. त्याचं कुणाला आणि कुणालच्या बाबांना दोघं करतात रिपेअर. म्हणजे असं छोटं मोठं काही बिघडलं ना घरच्या घरी केलं जातं. मग यांचं जेवण पण इतकं गरम आहे दोघांचं, बापरे हात भाजतोय माझा. मी आपल्या इथे लाईटवाल्यांना फोन केला तर ते म्हणाले लाईट आहे सगळीकडे. म्हटलं चला मग आपलीच गेले वाटतं. आता करतात दोघंजणं. आता चालू झाली का त्यानंतर मग जेवणाचं काम होईल, कारण मला वाटप वगैरे पण वाटायचं आहे ना मिक्सरमध्ये, त्याच्यामुळे. तर थोडीशी तयारी करून ठेवते, तोपर्यंत होऊन जाईल आपलं. शेरू बसलाय जेवायला पुढ्यात. तर गेले काही दिवस झाले ना, लाईट ही आमच्या घरातली आहे ना, ती बंद चालू होते. म्हणजे आम्हाला असं वाटलं की सगळ्यांचीच होत असेल, त्याच्यामुळे जरा दुर्लक्ष केलं. आणि आज एकाएकी ती बंदच झाली. लाईटवाल्यांना फोन केला, म्हणजे कुणालच्या बा आले ना, त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांना फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने बघा म्हणून, जरा वायर वगैरे काय हे झाले असेल तर, खराब वगैरे झालं असेल तर. कुणालच्या बाने ते प्रयत्न केला पण काय चालू झालीच नाही. शेवटी मग त्यांना सांगितलं की तुम्ही येऊन प्लीज बघून जा. त्याच्यामुळे ते आले होते बघायला. त्याच्या आधीच म्हणजे ते यायच्या आधी इथे आता गुढी उभारून घेतली, म्हणजे म्हटलं पूजेला उगाच उशीर नको, त्याच्यामुळे पटकन इथे गुढी उभारून पूजा करून घेतलेली आहे. पेटव दिवा, इतका वारा आहे बापरे, दिवा राहतच नाही आहे. गुढी बघा आपली मस्त अशी उभारून झालेली आहे, उंच. गेल्या वर्षी ह्या साईडला होती गुढी ही. हे आपलं हे नव्हतं ना, हे हा मांडव नव्हता ना पुढचा, त्याच्यामुळे. वारा खूप आहे त्याच्यामुळे दिवा राहतच नाही. हा वारा खूप आहे ना, त्याच्यामुळे. दुपारी आता नैवेद्य दाखवायला लागेल ना. हां ठेव, बाकी सगळं उचलते. बाबाचं झालं ना. किती उंच गुढी आहे आमची, उंच गुढी. मला मी आता थोडीशी जेवणाची तयारी म्हणजे मी जवळपास जेवण आहे ना पटापट करून घेतलं, कारण लाईट नव्हती ना आमच्याकडे. मग ते लाईटवाले आले, त्यांना आम्ही फोन केला, मग ते लाईटवाले आले आणि त्याच्यानंतर मग लाईट आली. वाटण वगैरे पण काढायचं होतं, म्हटलं लेट होईल, त्याच्यामुळे पटपट जेवण मी करून घेतलं. ही बघा डाळ बनवलेली आहे, गोडी डाळ. इथे कुकरमध्ये भात. आता मी तेल गरम करत ठेवले आणि ह्याच्यामध्ये भेंड्याची भाजी. 1 मिनिट, हे जरा झाकण काढते मी. ही बघा, ही आपली वाटाण्याची भाजी, ती शिजते अजून थोडी घट्ट करायची. नुसती घाई गडबड आणि सगळा गोंधळ झाला होता, लाईट नव्हती त्याच्यामुळे. कारण मसाला पण मला काढायचा होता आणि त्यात लाईटचं असं झालं, पण पटपट सगळं केलं त्याच्यामुळे झालेलं आहे. आता ही भाजी जरा अजून शिजू दे, झाकण ठेवते. वाटाणे थोडेसे मला कच्चे वाटतात. आणि त्याचा पुऱ्या तळायला घेते पटकन, बाकी सगळं झालेलंच आहे, पुऱ्याच बाकी आहे. आणि पटकन देवाला नैवेद्य दाखवायला. 1 मिनिट, बाहेर पॅकिंगचं पण काम चाललं आहे, तुम्हाला मी दाखवते. हे बघा बाहेर चाललं आहे पॅकिंगचं काम. कोळीत पीठ आपलं बाकी होतं पॅकिंग करायचं,
काल रात्री दळलं होतं, तर ते आता पॅकिंग करून घेतलं. आणि कोळीत पीठ पॅकिंग करताना खूप अडचण होते आम्हाला, कारण ते हलकं असतं ना पीठ, सगळं बाहेर येतं ना. डबल टिबल आता पॅकिंग केलेली आहे, तरी पण ते पीठ जरा प्रॉब्लेम देते. बघूया काहीतरी उपाय त्याच्यावरती करायला हवा. किती बाकी आहे अजून? किती बाकी आहे? तर जेवण बघा सगळं झालं. आणि आता देवासाठी जेवण काढलं आहे. 2 डिश काढलेल्या आहेत, एक बाहेर ठेवायचे गुढीजवळ आणि एक देवाजवळ. तर आता पटकन देवाला पहिला नैवेद्य दाखवतो आणि मग आपण जेवून घ्यायचं. तुळशीचं पान राहिलं. कुणाला सांगू बाहेर ठेवायला? कुणाला तू बाहेर ठेव, गुढीजवळ जा. ती ताटते, बाबा देवाजवळ ठेवतोय. चला आता देवाचा नैवेद्य दाखवून झालेला आहे. आता आपण सुद्धा जेवून घ्यायचं. संध्याकाळची बघा आता वेळ झाली आहे. छान असा वारा सुटला आहे आणि आमची कामं संध्याकाळची चालू आहेत. कुणालच्या बाबा झाडांना पाणी घालतायत. कुठे गेले? लांब गेले वाटतं. पक्ष्यांचा आवाज येतो ते बघा, पक्षी आंघोळ करत होतं त्या माठामध्ये. शेरू आपला झोपलाय म्हणजे जागाच आहे. डोळे बघा कसे बंद चालू करतोय. आणि आता इथे मी काढते कचरा, म्हणजे पॅकिंग सगळं चाललं होतं आमचं, इथे पूर्ण झालं आहे. सगळं सामान बघा आता उचलून ठेवलेलं आहे. आता केरकचरा काढला का झालं इकडचं काम. केरकचरा म्हणजे जास्त काही हे नाही आहे. हे बघा वाऱ्याने पडलं. काय झालं शेरू? लगेच उठून बसला बघ. हा बघा तो कुणाल बघा आला ना माझ्याशी बोलायला, तर ह्याला वाटलं काय दादा सांगतो काय, लगेच तो वरून खाली येऊन बसला. काय झालं? कुठं जायचं आता? बाहेर जायचं आहे भटकायला? बाहेर भटकायला जायचं काय? हां लबाड झालं पाणी घालून. मी पण आता झाडू काढते. झालं बाबा आमचं पॅकिंग झालं ना. आज 8 दिवसाची मेहनत आज पूर्ण झाली, मसाल्याची पिठाची. आज आम्ही थोडंसं जरा रिलॅक्स आहोत, म्हणजे आज पाडवा असून पण आमचा पुरा दिवस कामात गेला आहे ना. बोका बोका बघ बघ बघ. खुर्ची जरा जवळ घे, खुर्ची जवळ घे जरा. खुर्ची जवळ घे ना तुझी, नाही तर खाट खेचेल. हे काय ते बेड पण घेल खेचून बोका. तो आता शेरू वाघ्या पण आता उठतील बघ. फोन येतो 1 मिनिट. तर फायनली आपली 4थी बॅच पूर्ण झालेली आहे. ते आता उद्याला कुरिअर होईल. आज पाडवा त्याच्यामुळे सगळं कुरिअरवाले बंद होते. हा बघ कसं लाड करत आला. लाड करायची पद्धत शेरूची. आज गेलाय पुरा दिवस आमचा कामातच गेलाय. झालंय पण पूर्ण, म्हणजे पॅकिंग कसं पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळे कुठंतरी असं बरं वाटतंय. कुठं तर नाही, खूप असं बरं वाटतंय. आत्ता आम्ही 2 ते 3 दिवस आराम करणार आहोत. त्याच्यामुळे 5वी बॅच पूर्ण म्हणजे चालू व्हायला 1-2-3 दिवस जातील. थोडासा आराम पण गरजेचा आहे. नाहीतर सतत आम्ही काम करत राहिलो तर आम्ही आजारी पडून जाऊया आणि मग सगळं हे होऊन जाईल. त्याच्यामुळे 2-3 दिवस भरपूर असा आराम करणार आणि मग पुन्हा नव्या जोमाने ताजेतवाने होऊन पुन्हा आपण आपल्या मसाल्याच्या कामासाठी तयार राहणार. अजून पण थोड्याशा ऑर्डर पेंडिंग आहेत आणि फोन वगैरे चालूच आहेत मसाल्याच्या ऑर्डरसाठी. त्याच्यामुळे हे काम कसं चालूच राहणार आहे. त्याच्यामुळे ज्यांच्या कोणाच्या ऑर्डर्स राहिलेल्या आहेत त्या तुम्हाला पुढच्या बॅचमध्ये कवर करून मिळतीलच. आणि लवकरात लवकर आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. सध्या 2 दिवस आराम आम्हाला खूप गरजेचा आहे, कारण पुढे जर का आपल्याला जास्त असं काम करायचं तर आराम पण पाहिजेच. त्याच्यामुळे तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. इथे गुढी आता उतरावं लागेल ना. संध्याकाळ झाली.